सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा 38वा भाग. अजय आपल्या राजाबाजाला भेटण्यासाठी त्यांच्यासाठी एक डबा घेऊन स्टेशनकडे निघाला. 2-3 दिवसाचा गॅप आणि राजाबाजाची आठवण आलीच नाही असं नाही आहे. पाठ टेकताना अजयच्या डोक्यात फक्त तोच विचार असायचा, काय खाल्लं असेल त्यांनी. सकाळी आपण कमीत कमी काही ना काही त्यांना खायला घालून आणि मग आपण बाहेर पडायचो. तशी त्यांची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. या गोष्टींनी त्याचं मन विव्हळायचं. म्हणजेच राजाबाजा त्याच्या मनातनं गेलेत असं कधीच होणार नाही आणि कधी होऊ पण शकणार नाही असा अजयचा स्वभाव. शेवटी त्याला जीव कोणी लावला होता सुरुवातीला, जेव्हा तो त्या दरवाजातनं छोट्या दारातनं बाहेर त्याने पहिलं पाऊल टाकलं. 11 वर्षानंतर त्या मोठ्या भिंतींच्या पलीकडं तो या दुनियेत परत आला होता. तेव्हा त्याला भेटलेले कोण होते? प्रेमाची माणसं. हो, भले ती कुत्री असतील, भले त्यांचं नामकरण फक्त अजयने केलं असेल, राजा आणि बाजा. मस्तपैकी एक सफेद होता आणि एक ब्राऊन कलरचा. जीव लावला होता अजयला. पहिल्या भेटीतच जीव लावणं सोपं असतं का? पण त्या मुक्या प्राण्यांनी प्रचंड जीव लावला आणि त्याच्या एक उशाशी बसायचा आणि एक पावलाशी बसायचा. त्याचं रक्षण करायचे, रात्रभर जागायचे. त्या दोघांच्या जीवावर अजय बिनधास्त झोपलेला असायचा आणि त्या दोघांच्या जीवावर ती जागा कोणीही बळकावलेली नव्हती. कुणी त्या जागेपर्यंत आलं, कुठेही असले तरी राजाबाजा त्यांच्या अंगावर भुंकत यायचे. अहो, हा प्रामाणिकपणा नाही मिळत हो माणसात, आणि म्हणूनच अजय पण त्यांना कधीही विसरणार नव्हता. डबा घेऊन तो स्टेशनच्या आसपास पोचला. नेहमीप्रमाणे त्यांनी त्या स्पॉटला जाऊन ती शिट्टी वाजवण्यास सुरुवात केली. राजाबाजाची ती ओळखीची शिट्टी, पण कुठूनही त्याला राजा आणि बाजाची चाहूल लागेना. साधारणतः 4-4:15ची वेळ दुपारची. यावेळेस कुठे गेलेत? सकाळपासून काही खायला मिळालं नाही, ते हुडकत फिरतायत का कुठे? आपल्या त्यांच्या एरियामध्ये आता मी कुठे शोधू त्यांना? अशा विचारात अजय 2-4 पावलं पुढं गेला. 10-15 पावलं पुढं गेला तरी त्याला दोघंही दिसेनात. शिट्टीला काहीही कुठूनही प्रतिसाद मिळेना. मनात चर्र झालं. जो काही आदेश झाला आहे दिल्लीतल्या कुत्र्यांबद्दल, त्याचा तर हा परिणाम नाही ना? त्यांना कुठे नेऊन टाकलं नाही ना? शेवटी ती बेवारस कुत्री ना? कोण आवाज उठवणार हो त्यांच्यासाठी? आणि त्यांनी ज्याचं रक्षण केलं तो सुद्धा स्वार्थी निघाला. तो त्याच्या स्वतःच्या सुखाकडे बघत त्या हॉटेलमध्ये जाऊन राहिला. 2 दिवस त्या हॉटेलमध्ये तो रमवून गेला. कोण विचार करणार हो त्या कुत्र्यांचा? गरज आहे तोपर्यंत हा माणूस त्यांना मित्र मानतो. गरज संपली की त्यांना लाथाडायला तयार होतो. असा तर राजाबाजा विचार करत नसतील ना? असे उगीच विचारांचा द्वंद्व अजयच्या मनामध्ये रुंजी घालायला लागले. पुन्हा एकदा त्यांनी शिट्टी वाजवून पाहावी म्हणून शिट्टी वाजवली आणि तेवढ्यात त्याला कुठेतरी कोपऱ्यात ओळखीचा चेहरा आणि 2 टवकारलेले कान त्याला दिसले आणि त्याला आनंद झाला. अजयला खूप आनंद झाला. ते टवकारलेले कान लगेच तिथून बाहेर आले. त्यांनी शिट्टीचा कानोसा घेतला, अजयकडं पाहिलं आणि इतक्या जोरात धावत तो आला. मागे वळून एकदा पाहिलं, राजा धावत येत होता. मागे वळून त्याने पाहिलं की बाजा त्याला फॉलो करतोय का नाही. बाजाला समजलं की नाही आपला एक चांगला मित्र आलेला आहे. ज्याच्यासोबत आपण गेले 5-7 दिवस इथं राहिलो, तो मित्र आपल्याला विसरला नाही आहे, तो आला आहे आपल्याला भेटायला. राजा आणि बाजा खूप दुडूदुडू मस्तपैकी जोरात धावत अजयच्या जवळ आले आणि त्यांना राहवलं नाही. त्याने अजयच्या अंगावर उड्या मारायला सुरुवात केली. बारीक त्यांच्या तोंडातून आवाज येत होता, कू 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 कू. जणू काय ते सांगत होते, कुठे होतास, आम्हाला सोडून तू का गेलास? अशाच काहीशा भावना त्या दोघांच्या डोळ्यातनं दिसत होत्या. त्या दोघांची ही शेपूट जोरजोरात हालत होती. अजयच्या अंगावर उड्या मारणं त्यांचं कंटिन्यू चालू होतं. अजयला काय करावं हे सुचत नव्हतं. त्याने हातात आणलेला डबा बाजूला ठेवला. दोघांनाही खूप कुरवाळलं. दोघांनाही जवळ घेतलं आणि नकळत अजयच्या डोळ्यातनं 2-4 आसवं टपकली. राजा आणि बाजाने त्याच्या चेहऱ्याकडे एकाच वेळेस बघितलं.
जणू काही ते म्हणत होते, नको रडूस, आम्ही सुखरूप आहोत, ठीक आहोत आम्ही. जणू काही ते विचारत होते, तू कसा आहेस, तुझी काय व्यवस्था लागली, तुझं आयुष्य काही सेटल होतं आहे का, का तुला पुन्हा इकडंच यावं लागतं आहे. काळजी नको करूस, आम्ही आहोत तुझ्यासाठी. जणू काही असं आश्वासन देत होते, असे त्यांचे डोळे बोलत होते, असं अजयला वाटलं. हे वाटणं म्हणजे काय हो, मनात असलेल्या विचारांचं संक्रमण असतं. हे मुके प्राणी बोलू शकत नाहीत, पण माणसापेक्षाही जास्त प्रामाणिक कसं राहावं हे त्यांनाच माहिती आहे. माणूस एक वेळ दगा देऊ शकतो, माणूस एक वेळ खाल्ल्या अन्नाला विसरू शकतो, पण हे राजा आणि बाजासारखी कुत्री कधीही विसरत नाहीत. भले स्वतःचा जीव गेला तरी बेहतर, पण मालकावर काही संकट आलं तर ते जीव देण्याससुद्धा तयार असतात. मालकाचा जीव वाचवणं एवढंच त्यांना माहीत असतं. मग समोर एखादा बिबट्या येवो किंवा एखादा वाघ येवो किंवा एखादा सिंह येवो, आपली ताकद त्या प्राण्यासमोर कमी आहे हे माहीत असूनसुद्धा त्याच्या अंगावर भुंकत राहतात. त्या प्राण्याने आपल्या मालकाला काही इजा करू नये एवढी एकच त्यांच्या मनात सद्भावना असते. अशा सगळ्या विचारातच अजयने डबा खोलला. मस्तपैकी 2 प्लास्टिकचे कंटेनर दोघांसाठी त्याने आणले होते. छोटे छोटे डबे, त्याच्यात त्याने मस्तपैकी एका बाटलीत दूध आणलेलं. ते दूध थोडंसं ओतलं, त्याच्यामध्ये पोळी कुस्करली, दोघांना एक एक पोळी दुधात कुस्करून खाऊ घातली. त्यानंतर दुसरे काही ॲटम आणले होते जे ते खाऊ शकत होते. ते ॲटमसुद्धा त्यांना एका कागदी प्लेटमध्ये ठेवले. त्या दोघांनी यथेच्छ या सगळ्या गोष्टींवर ताव मारला. त्यांनासुद्धा या 2-3 दिवसात तसं पाहिलं तर काही मिळालं नव्हतं. जे काही कुठे काही मिळेल ते खाण्यात त्यांनी ते काढले होते 3-4 दिवस. अजयला हे जाणवत होतं. त्यांना भूक लागली होती. त्यांना असं सुग्रास अन्न तर मिळणं शक्यच नव्हतं. यथेच्छ सगळ्या गोष्टींवर ताव मारल्यावर अजयने त्यांना थोडंसं दोन्ही प्लास्टिकच्या बाऊलमध्ये ताक पण पाजलं. तृप्त झाले ते दोघं. पुन्हा त्यांनी अजयच्या अंगावर उड्या मारणं चालू केलं. अजयला चाटण्यास सुरुवात केली. अजयला समजल्या त्यांच्या भावना. खूप खूप आभारी आहोत रे आम्ही तुझे, असंच काहीसं त्यांना सांगायचे. त्यांना तृप्त करून, त्यांना मनसोक्त कुरवाळून जड अंतःकरणाने अजयने या राजा आणि बाजाचा निरोप घेतला. त्याला ते सोडायला आले नेहमीप्रमाणे त्यांच्या हद्दीपर्यंत. पुन्हा एकदा अजयच्या अंगावर उड्या मारल्या. त्यांना कळलं आता इथून पुढं आपण जाऊ शकत नाही. आता आपल्या मित्र एकटा सोडेल, त्याला इथून जावं लागेल. हे जाणून ते मागे फिरले. त्यांचीसुद्धा पावलं जड झालेली अजयला जाणवलं. त्याची पावलं तर जड झालीच होती, अंतःकरण पण जड झालं होतं. पण त्यांना तृप्त केल्याचं समाधान घेऊन अजयने दुसरी ॲटो पकडली आणि हॉटेल तिरुपतीकडे रवाना झाला. अजय हॉटेलमध्ये पोहोचला. पाहतो तर काय, अनुप येऊन बसलेला. कदाचित अनुपला भूक लागली असेल. इतरांचा विचार करण्याची ही सवय अजयला सुरुवातीपासूनच. अर्थात तो ज्या वातावरणात वाढला, ज्या आईबापांच्या छत्रछायेखाली तो राहिला, तिथलेच तर ते संस्कार असतात. त्याला मनामध्ये असं चुकल्यासारखं वाटू लागलं. अरे, आपल्यामुळं अनुपला वेळ होतो जेवायला, आपल्यामुळं नंदकुमारजींना, इतर वेटर लोकांना पण वेळ होतो आहे जेवायला, असं वाटून त्यांना खूप गिल्टी कॉन्शियस आल्यासारखं झालं. अजय त्याच धुंदीमध्ये वरती गेला. अजयने हातपाय धुतले आणि तो अनुपच्या चेंबरमध्ये घुसला. एक्स्ट्रीमली सॉरी अनुप, अरे माझ्यामुळे जेवायला उशीर होतो आहे. अप्पा तसं काही नाही, मी आत्ताच आलो आहे, जस्ट 3 मिनटापूर्वी मी आलो इथे. डोंट वरी, चला जाऊयात खाली, मस्तपैकी सगळ्यांनी मिळून आपल्याला जेवण करायचं आहे, असं म्हणून अनुप चेंबरमधून बाहेर निघाला. सगळ्यांचं मिळून जेवण झालं. अनुपमांनी, तिला माहीत होतं की अजय सरांना पुरणपोळी आवडली आपल्या हातची, आणि मग अनुप सरांना पण मिळाली पाहिजे. नक्कीच अजय सर कौतुक करत करत अनुपलासुद्धा पोळी देतील, हा सगळा अंदाज बांधून तिने काही जास्त पोळ्या टाकल्या होत्या आणि तशा तिने अनिलकडनं पाठवल्या पण होत्या. अनिलला किती आग्रह केला. अजयने त्याला खूप आग्रहाने थांबवून घेण्याचा प्रयत्न केला. अरे थांब, तुला शाळा वगैरे आज नसेल तर थांबून राहा, आमच्यासोबत जेवण करशील, नंतर मी तुला सोडायला येईन, असंही बोलला. पण अनिलला त्याच्या माऊलीने सांगितलं होतं, पार्सल फक्त द्यायचं आणि गपचूप निघून यायचं, थांबायचं नाही, घरी येऊन जेवायचं आहे तुला. आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानून अनिल आपलं पार्सल देऊन निघून गेला होता. अनुप आणि अजय
दोघंही जवळजवळ जेवायला बसले. आजूबाजूला नंदकुमार, इतर काही आपल्या हॉटेलची मंडळी जी सकाळपासून राबत होती. फक्त 4-5 वेटरना आधी जेवून घेण्याची इन्स्ट्रक्शन अजयने आधीच दिली होती, कारण इतर गिरायकांकडे पण बघायचं आहे. तिथं 4-5 वेटर हवे आहेत, एखादा कॅप्टन हवा आहे, या गोष्टीची तजवीज करूनच अजय बाहेर पडला होता. आणि अनूप आल्यानंतर मॅनेजर साहेबांनी त्याला फक्त असं करून इशारा केला होता, अनूप सर. व्हॉट इट मीन्स, म्हणजेच अजय सरांनी पार्टी एकदम ओके केलेली आहे, डोंट वरी अबाउट एनिथिंग. आणि खूप खूप प्रसन्न मुद्रा घेऊन पार्टीची लोकं सगळी आपल्या हॉटेलमधनं परत गेलेली आहेत. हे ऐकून अनूपला खूप आनंद झाला होता. चला, अजय सर इथे रमतायत हे वाटून त्याला खूप आनंद वाटला. यथेच्छ सगळ्यांनी सर्व पदार्थांचा मस्तपैकी आस्वाद घेतला. काही काही परदेशी पाहुण्यांसाठी बनवलेले पदार्थ मुद्दाम अनूपनी मागवले आणि सांगितलं अजय सरांना वाढा. अजयलासुद्धा हे पदार्थ तसे पाहिले तर नवीन होते. कंपनी सुटल्यापासून त्याच्या अशा 3 स्टारमध्ये मीटिंग्स होणं, 5 स्टारमध्ये मीटिंग्स होणं, हे सगळं बंद झालेलं होतं ना. 11 वर्ष तो या सगळ्या गोष्टींपासून दूर होता. त्यामुळं त्यालासुद्धा ते पदार्थ चाखावेसे वाटले. अजयनेसुद्धा मनसोक्त जेवण केलं, कारण राजावाजा तृप्त झालेले पाहून तो आला होता. त्यामुळं तसा तो आता निर्धास्त होता. उद्या सकाळपर्यंत त्याला राजावाजाची काहीही काळजी नव्हती. इतकं सगळं त्या अजयने त्या राजावाजाला खाऊ घातलं होतं. सर्वांचं जेवण झालं. नंदकुमारजींची परवानगी घेऊन पुन्हा अजय सर आणि अनूप सरांच्या चेंबरमध्ये गेले. तिथं मग जुजबी गप्पा झाल्या आणि अनूप सरांनी एक आठवण केली, आप्पा आत्ता काय आराम करायचं ते करा. आता तुम्ही दमला असाल सगळं बघून, छानपैकी एखादा तास वामकुक्षी घ्या आणि मग संध्याकाळी आपण थोडंसं फिरायला जाऊ. त्यानंतर रात्रीचं काय जेवायचं असेल तर इथंच जेवण करू. नसल्यास काही जुजबी काही खायचं असेल तर तसं सांगा मला, मी रेवम्मा ताईला सांगतो आणि आपण बंगल्यावर जायचं आहे. आज मला तुम्ही परत तिथे आलात. आज पुन्हा आपल्याला दोघांना खूप गप्पा मारायच्या आहेत. मला अजूनही आप्पा तुमच्यासोबत खूप काही मोकळेपणाने बोलायचं आहे. अरे हो अनूप, ते ठरलं आहे आपलं कालच. निश्चिंत राहा, आज परत मी तुझ्याकडेच येणार आहे आणि त्या बंगल्यातच वास्तव्य करेन. सायण्णा, रेवम्मा, तू आणि मी. डोंट वरी. चल तू पण आराम कर थोडासा आणि मी जातो माझ्या, म्हणजेच आपल्या आईबाबांच्या खोलीत. अनूप हसला. अनूप पण त्याच्या चेंबरमध्ये गेला. अनूपने त्याची इझी चेअर जी साईडला असते त्याच्या नेहमी, त्या इझी चेअरवर पाठ टेकली. तिकडे अजय सरांनी पण पाठ टेकली. आईबाबांच्या तस्वीरीला ऑफकोर्स नमन केल्यावरच अजय सर त्या दिवाणवर पाठ टेकतात. दोघांचाही थोडा तासभर आराम झाला आणि त्यानंतर मग पुन्हा चेंबरमध्ये त्यांची कॉफी झाली. कॉफी झाल्यावर पुन्हा दोघांच्या गप्पा. तेवढ्यात नंदकुमारजी आले. नंदकुमारजींनी विचारलं, क्या अजय सर, अभी होटल शुरू करने में थोड़ी देर है, चलते हैं थोड़ा घूम फिर के आएंगे. अनूपने त्यांना सांगितलं, नहीं मैनेजर जी, आप हो के आइए, मैं अजय सर के साथ जा रहा हूँ. अनूपच्या डोक्यात सगळा वेगळा प्लॅन होता. अनूपला अजय सरांना एका मॉलमध्ये घेऊन जायचं होतं. जे काही त्यांना आणले होते 2 कपडे, तेवढेच त्यांना पुरणार नव्हते. जे त्यांना अजून लागतं ते सगळं अनूपच्या मनात होतं की अजय सरांना या सगळ्या गोष्टी आपण दिल्या नाही आहेत, त्या आणल्या पाहिजेत. एका वडिलांना काय लागतं हे त्याचा तरुण मुलगा जसा जाणत असतो, ज्या समजुतीने तो मुलगा सगळी काही खरेदी करत असतो, कोणते ड्रेस आपल्याला आपल्या वडिलांना घ्यायचे आहेत, कोणत्या गोष्टी आपल्या वडिलांना लागतात नेहमी, या सगळ्या गोष्टींची यादी जशी एखाद्या मुलाकडे असते तशी यादी अनूपनी मनातल्या मनात तयार करून ठेवली होती. आणि मग त्याने अजय सरांना इशारा केला, आप्पा चला जाऊन येऊयात. आदू बाहेर तयारच होता. आदूला अनूपनी खूण केली. आदूने लगेच कार रिव्हर्समध्ये घेऊन रस्त्याच्या साईडला ती कार तोंड करून लावली. अनूप सर आले. आदूने अनूप सरांसाठी दरवाजा उघडला. अजयने त्याला आधीच सांगून ठेवलं होतं, माझा दार उघडण्यासाठी धावाधाव करायची नाही, फक्त अनूप सरांकडे पाहा तुम्ही. आणि ती आज्ञा आदू नेहमी पाळायचा. अजय सरांना वाईट वाटू नये म्हणून तो तसं काहीच करायचा नाही.
आणि पुन्हा गुपचूप येऊन स्टिअरिंग व्हीलवर बसायचा. तोपर्यंत अजय दुसऱ्या साईडचा दरवाजा उघडून कारमध्ये बसला. अनूप आणि अजयच्या मागच्या सीटवर मस्तपैकी हसी मजाकवाल्या गप्पा रंगल्या आणि गालातल्या गालात हसत आदू कधी आरशातनं बघत गाडी एका मॉलच्या समोर आदूने थांबवली. अनूप खाली उतरला. अजयने आश्चर्याने बघितलं, अरे या मॉलमध्ये अरे काय राहिलं आहे का? आपल्या हॉटेलची काही खरेदी राहिली? अनूप गालातल्या गालात हसला. आप्पा चला ना फक्त सोबत माझ्या, बघूयात काय काय लागणार आहे आपल्या हॉटेलमध्ये. अजून काही ठरवलं नाही मी, पण जाऊयात चला, तुमच्या पसंतीची खरेदी करायची आज. अजयला आश्चर्य वाटलं. अजय पुन्हा एकदा गालातल्या गालात हसला. त्याला काहीच समजेना. आणि अनूपनी आप्पांचा हात धरला आणि मॉलमध्ये त्यांना घेऊन गेला सन्मानाने. आदित्यला जे सांगायचं ते अनूपने सांगितलेलं होतं की किती वेळ आम्हाला लागू शकतो, त्याप्रमाणे तुला काही टाईमपास करायचा तू करू शकतोस. मी खाली आलो की तुला रिंग देईन, असंही अनूपने सांगितलं होतं. दुसऱ्याला ताटकळत ठेवताना त्यालासुद्धा काहीतरी टाईमपास हवा असू शकतो, त्यालासुद्धा कुठंतरी जावंसं वाटू शकतं. या भावना इतरांच्या ओळखून हा अनूपचं हे जे जगणं होतं याच्यामध्ये एक आयडियालिझम दिसला अजयला. आणि कुठेतरी आपल्यासारखंच इतरांच्या भावना जपत जगणारा हा अनूप आहे या गोष्टीचा त्यांना मनोमन आनंद झाला. यथावकाश मॉलमध्ये पोहोचले ते दोघं. पाहूयात मित्रांनो पुढच्या भागात अनूपनी नक्की काय काय घेतलं मॉलमध्ये, हॉटेलमध्ये ते आले त्यानंतर काय काय घडामोडी झाल्या, मग ते बंगल्यावर जाताना काय काय घडलं. पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच नसतं, असं कधीच नसतं.